त्यांच्यासारखं गाताना येणार कंपोज पण माझ्या लक्षात नाही. कसं तरी गायचा प्रयत्न करते. तो नवरा त्या बायकोला म्हणतो का तुम्ही मला म्हणले. नवरा बायकोला, हा, तो नवरा बायकोला म्हणतो माझे ग सजने सोड हे लाजणे. साहेबांनी सांगितलं आणि करू का नको म्हणा की. त्यांनी ऐकवलेलंच ऐकवते. अहो करू का नको आणि ते दुसऱ्यांना विचारून करते. तर तुम्ही म्हणताय केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. आता जमलंच पाहिजे. पुरं आयुष्य गेलंय त्या बाबाचं. कोणाचं जे म्हणतोय त्याचं काल्पनिक असेल काही कुणी असेल का तुम्ही मला म्हणले. तो म्हणतो ना नवरा त्याच्या बायकोला. 60 वर्षाचा नवरा बायकोला शिकवतोय. कधी आता शेवटला तारीख संपत आल्यावर. आधी गाडी बंगला लेकरं बाळ ह्याच्यातच व्यस्त असत साहेब. आणि आता 60 वर्षाचा झाल्यावर त्याला चळवळ सुचते. आणि ते काय म्हणतो त्याच्या बायकोला. आमच्या दोघांचा विषय नाही, नवरा बायकोचा विषय. माझे ग सजने सोड हे लाजणे ना कुणाच्या मला डरायचं. आणि करू का नको तुला करायचं मला करायचं भीमाचं कार्य करायचं मला करायचं भीमाचं कार्य मग करू का नको म्हणतो. मग त्याची बायको त्याला काय म्हणते. त्या म्हातारा नवऱ्याला त्याची बायको म्हणते काय. आणि एक शब्द ऐकायचा आहे बरं का. लय तोलून मोलून शब्द आहे. काय म्हणते ते. असं काय बघता भेव वाटते मला. अहो जवानी गेली साठी ही आली. ती म्हणती माझ्या नवऱ्याला काही सुचलं नाही म्हणते तरुणपणी. पण आता सुचलं. आता म्हणतोय करू का नको. अरे बोला ना. आता करू का नको. आणि करू का नको. अहो जवानी गेली साठी ही आली. वा बेबी. अगं जवानी गेली साठी ही आली. आता उतरू म्हणतो रणात. आता उतरू म्हणतो रणात. आणि उतरू का नको. काय म्हणतो. ती काय म्हणते बाई. अगं जवानी गेली साठी ही आली. आता उतरू म्हणतो रणात. आलं ध्यानात ध्यानात. आलं ध्यानात ध्यानात माझ्या धनाला म्हातारपणात. अगं जवानी गेली साठी ही आली. अगं जवानी गेली साठी आली. जवानी गेली साठी आली. जवानी गेली साठी आली. आता उतरू म्हणतो रणात. अगं सांगू उतरू का नको. निलेश दादासाठी. आणि कवी लिहितात. गायकांना खरंच बक्षीस मिळतं. कवीला कधी कुणी बक्षीस देत नसतं. आणि आमचे दादा मोठ्या मनाचे कवीला बक्षीस दिलं म्हणजे गाणं समजते. आणि आता नुकसान नाही बरं का, उकसान वाटते. ती बाई म्हणते ओ कवी
बघा की. ती बाई काय म्हणते, किती अभ्यास करता? हे सगळं गेलं. मी एकदा दोनदा आगाऊपणा केला होता तुमच्यासोबत कार्यक्रम न घेण्याचा. म्हणजे आला होता कार्यक्रम, पण मी म्हणलं तुमचे कार्यक्रम लोकगीताचे असतात आणि मला काही ते जमायचं नाही, म्हणून मी घेतला नव्हता कार्यक्रम. पण आता घेऊन खरंच शिकायला मिळते आणि मजा पण येते. लोकगीत मी गात नाही, कारण माझ्या बापाने बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आम्ही 20-20 किलोमीटर 30-30 किलोमीटर चालत जायचो. मी 4थीला होते तेव्हा माझ्या वडिलांसोबत चालत जायचो. आम्हाला काही गाडी बिडी नसायची. आज कामगाराची मुलगी आहे. आणि माझे वडील ऊसतोड कामगार, आमचा बीड जिल्हा. तर आम्ही 20-20 30-30 किलोमीटर बाबासाहेबांची चळवळ कुणी नाही बोलवलं तरी जायचं. जयंती कुणी हे असे 1-1 लाख रुपये कुणी देत नव्हतं तेव्हा. पहिल्या आपल्या मनानेच बाजारातून समजायचं कुठल्या गावची जयंती आहे, आणि तेव्हा आपल्या मनानेच जायचं आणि तिथे गाणे म्हणायचे. रात्रभर गाणे म्हणायचे. आम्ही पण केलेले चळवळीसाठी. आणि म्हणून माझ्या वडिलांचे संस्कार आहेत की बाबासाहेबांच्या चळवळीसाठीच शेवटपर्यंत गाणं म्हणायचं. त्याच्यामुळं सांगायचंय की इकडे लक्ष द्या. मी बोलत असताना तिकडे काय बघतं? ते इशारे करतात का तुम्हाला? नाही ना. के 2 कौड़ी के दुश्मन को हरगिज नहीं डरूंगी, हो कोई तिस्मार का सामना उसका करूंगी. 2 कौड़ी के दुश्मन को हरगिज नहीं डरूंगी, हो कोई तिस्मार का सामना उसका करूंगी. मर जाऊंगी भीम गीत गाते गाते नीलेशा, मगर नंगा गाना गाकर अपना पेट नहीं भरूंगी. अपना पेट नाही भरूंगी. तुम्हाला कुठंच दिसणार नाही मंजुषा शिंदे पब्लिक मध्ये जाऊन नाचलेली आणि कुठले विचित्र गाणे गायले. कारण आम्ही पण हे शिंदेशाहीचं बघत आलो. प्रबोधनाचे कार्यक्रम, त्यांचे जरी लोकगीत असतील तरी प्रबोधनाचे कार्यक्रम चांगले असतात, ते आम्ही बघत आलो. आणि तुमचं बघूनच आम्ही शिकतोय, अजून पण शिकतोय की नंगा गाना गाकर अपना पेट नाही भरूंगी. कारण मी सज्ज मनुवाद पोचणार, मी सज्ज मनुवाद पोचणारा मनू मारण्यासाठी. एक शब्द महिला मंडळ. तुम्हाला खरंच नाचण्याचे गाणे आवडतात का? पण करू का नको, आणि माझं म्हणू का नको, हे चांगले बरं का. करू का नको. सरपंच सोमनाथ भाऊ शिंदे, आमची भाऊकी विनायक शेठ शिंदे उद्योजक, यांच्याकडून मला भेट मिळालेली आहे. बघा, मी सज्ज मनुवाद पोचणारा मनू मारण्यासाठी, आहेत विचार सवे भीमाचे मजरणी तारण्यासाठी. शेवटचा श्वास माझा राहील जोवर निलेशा, मंजुषा गात राहील फक्त चळवळ पेरण्यासाठी, फक्त चळवळ पेरण्यासाठी. जवानी
करू पण